राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे कामगार भवनावर आक्रोश मोर्चा। महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नव्या कायद्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्र उभं केलं आहे। प्रत्येक कामगाराला त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी लागत आहे आणि त्या ठिकाणी एजंटची संख्या वाढली आहे। कामगारांना नाहकाचा त्रास एजंटमार्फत दिला जात आहे आणि सेतू बंद करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वेबसाईटवरून नोंदणी करण्यात यावी। तसेच दिवाळीला 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावरती 5,000 रुपये देण्यात यावे। विधवा महिलेस गेल्या 2 वर्षापासून पेन्शन मिळालेली नाही, ते देखील तात्काळ मार्गी निघावे। घरकुल अर्ज गेल्या 3 वर्षांपासून पडून आहे, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही, ते देखील तात्काळ मंजूर करावेत। अशा असंख्य मागण्यांसह आज कामगार भवन या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं आहे। जय जय कामगार। मी संदीप पाटोळे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष। आज महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सांगली या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज उद्योग भवन या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने कामगार बंधू आणि भगिनी उपस्थित झाल्या। यामध्ये आमची प्राधान्याने मागणी की सेतू केंद्रामध्ये खूप एजंटांचा सुळसुळाट वाढत आहे। एजंट प्रवृत्तीचे अधिकारी त्या सेतू केंद्रामध्ये आहेत आणि आता कामगार घरात बसून नोंदणी करत होता, त्याला ते आता नोंदणी करता येत नाही, तर तो घरात बसून नोंदणी करता आली पाहिजे। ज्याप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर ज्या ऑनलाईन प्रोसेस आहेत त्या घरात बसून जे करतात त्याप्रमाणे पूर्ववतपणे चालू केलं पाहिजे, ही पहिली प्राधान्याने मागणी आहे। कामगारांना दिवाळीच्या आधी आणि आचारसंहितेच्या आधी 5,000 रुपये अनुदान, सानुग्रह अनुदान देतो म्हणून घोषणा कामगार मंत्र्यांनी केली होती। ते 5,000 रुपये सानुग्रह अनुदान कामगारांना आता त्यांना देण्यात यावं। ही नुसती पेपरबाजी कागदपत्रावरती नुसते न ठेवता त्या कामगाराच्या खात्यामध्ये 5,000 सानुग्रह अनुदान झालं पाहिजे जमा। त्याचबरोबर विधवा महिलांचे 24,000 वर्षाला मिळणारी पेन्शन तिच्या खात्यामध्ये गेले 3 वर्ष झालं मिळालेलं नाही, ते मिळाली पाहिजे। कामगारांचे घरकुलं पावसामध्ये पडून गेली पण अद्याप घरकुलं मिळाली नाहीत, 3 वर्ष झालं घरकुलांचे अर्ज प्रलंबित आहेत, ते सुद्धा घरकुला लवकरात लवकर मंजूर करून निवारा हा कामगाराला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर जी 2 वर्ष 3 वर्ष जे अपॉइंटमेंट मिळते शिष्यवृत्तीची, ते 2024मध्ये शिकणारा आज शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, तर त्याला 2026ला अपॉइंटमेंट दिली जाते आणि असे 2 ते 3 वर्ष थांबून त्या कामगाराला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं। अशा प्रकारच्या आमच्या विविध मागण्या आहेत। त्यांना भांडीपेटीसुद्धा जलद मिळाली पाहिजे आणि जे एजंट मोठ्या प्रमाणात त्यांचा सूटसाट चालू आहे, नोंदणीसाठी 2,000 3,000 रुपये घेतात, कामगारांना फसवतात। यासाठी त्या एजंटावरती एक वचक असावी, एक कायदा असावा, म्हणून ज्या 5, 6, 7 वर्ष झालं ज्या युनियन काम करतायत त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा एक पासवर्ड द्यावा, म्हणजे त्या ठिकाणी खराखुरा कामगार नोंदित होईल। अशा मागणी घेऊन हजारो कामगार आज आम्ही इथं ह्या कार्यालयाजवळ बसलो आहे। आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे। आयुक्त निवेदन घेऊन बोलवत आहेत, तरी आम्ही या ठिकाणी थांबलोय आणि आमच्या अशा विविध मागण्या आहेत आणि आम्हाला तसं पत्र दिलं होतं की आंदोलन करू नका, आपल्या मागण्या वर पाठवतो, पण हे लबाड अधिकारी आहेत म्हणून ह्यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।